So good morning everyone. Today we are going to cover the implementation of the statistics module by using a Python. ठीक आहे. ज्युपिटर नोटबुक मध्ये पायथनच्या लायब्ररीवरून आपण स्टॅटिस्टिक्सचं जे थेरटिकल केलंय त्याचं इम्प्लिमेंटेशन बघू. ओके. सो फर्स्ट थिंग फर्स्ट वी नीड टू वर्क विथ NumPy. You have a like good idea about a NumPy library, Pandas library, Matplotlib आणि Seaborn. ठीक आहे. या लायब्ररीज बद्दल आता तुम्हाला आयडिया आहे. NumPy इज यूज फॉर लाईक न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन पार्ट. तर मग ज्यावेळेस स्टॅटची कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला मीन फाइंड आउट करायचा किंवा मीडियन फाइंड आउट करायचंय त्यावेळेस हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे. किंवा क्वांटाईल फाइंड आउट करायचंय. ओके. सो फर्स्ट थिंग फर्स्ट वी नीड टू इम्पोर्ट अ NumPy. जर इम्पोर्ट झालं नाही तर मग काय करा, pip install NumPy in order to install it. जर डिफॉल्ट पायथन सोबत इन्स्टॉल झालेलं नसेल तर मग आपल्याला इन्स्टॉलेशन करावं लागतं. फर्स्ट थिंग वी विल कॅल्क्युलेट द मीन. पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करायचंय, मीन. सो मीन इज जस्ट ॲव्हरेज. इट्स अ मेजर ऑफ अ सेंट्रल टेंडेन्सी. हाऊ मेनी मेजर ऑफ अ सेंट्रल टेंडेन्सीज आर देअर? 3 सेंट्रल टेंडेन्सी मेजर्स आर देअर. दॅट इज मीन, मीडियन आणि मोड. असे 3 सेंट्रल टेंडेन्सीचे मेजर्स आहेत आणि 4 कशाचे आहेत? रेंज, नंतर व्हेरियन्स, नंतर येस स्टँडर्ड डेविएशन अँड लास्ट वन इज IQR. दीज 4 आर दी मेजर्स ऑफ अ डिस्पर्शन. हे नावं लक्षात ठेवा की फॉर एक्झाम्पल आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय डेटा, अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तुम्हाला. आपण 1 2 3 4 5 साठी वर्क केलं किंवा 6 साठी वर्क करा, राईट. सो विल वर्क फॉर द 5 फर्स्ट. So obviously it will calculate the summation of all the numbers divided by count of a numbers, length of a data. So mean is equal to, what is the syntax? NP dot mean of a data. Data that is just a sequence. ही sequence pass करू शकतो आपण इथं. So we have passed list. We can pass the array as well. ठीक आहे. And we can print a mean. So what is the mean right now? The mean right now 3.0. Suppose याच्यामध्ये जर आउटलायर दिला आपण 100, काय दिला मी? आउटलायर दिला 100. सो आउटलायर इज जस्ट ऑब्झर्वेशन अवे फ्रॉम अ रेंज. येस, हे शिकलोय का आपण? इज इट? आउटलायर इज जस्ट अवे फ्रॉम अ रेंज, की जनरल व्हॅल्यूज ह्या 1 2 3 4 5 च्या अराउंड आहेत आणि 100 हा खूप त्याच्यापासून दूर आहे. करेक्ट. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑन दिस? तर इफेक्ट काय होतोय? आता मीन किती झाला रे? 19.16 झाला. किती झाला मीन? 19.16 झाला. करेक्ट. सो सेम कन्सेप्ट वी विल लर्न विथ द हेल्प ऑफ अ मीडियन. सेकंड काय त्यांनी काय देतो, हा सेंट्रलची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. सगळ्या व्हॅल्यू ऑर्डर मध्ये अरेंज होतात अँड इट इज गिव्हिंग यू दी सेंटर व्हॅल्यू. करेक्ट. आउटपुट मध्ये काय येते? सेंटरची व्हॅल्यू येते. डेटा इज इक्वल टू 1 2 4 5. काय करतो मी? ऍज इट इज नंबर ठेवतो. आधी जे 1 2 3 4 5 घेतले ते ना, तिथपर्यंत वर्क करू आपण, राईट. सो देर इज नो आउटलायर राईट नाऊ. आत्तासाठी याच्यामध्ये आउटलायर आहे का? राईट नाऊ वी आर नॉट हॅव्हिंग आउटलायर. हा काय करला? ती व्हॅल्यू सगळ्या सॉर्ट करल, असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये सॉर्ट करल अँड इट्स मीडियन विल बी 3. करेक्ट. हे समजतंय? जे आत्ता प्रिंट करतोय ते समजतंय? येस गाईज. मीडियन किती आला इथं? आता 3 आला. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये आता काय देणार आहे आपण? आउटलायर ऍड करतोय मी. दॅट इज 100. नाऊ वी हॅव गिवन दी आउटलायर. आउटलायर दिल्यानंतर मीन किती झाला होता? 19.16 झाला होता. आउटलायर दिल्यानंतर मीडियन किती होतो? फक्त 3.5 होतो. म्हणजे 0.5 ने वाढतो बघ. सो विच इज मोर अफेक्टेड? मीन इज अ मोर अफेक्टेड विथ आउटलायर. सो whenever we are working with outliers, so generally we are filling that value with a median. मी कशाने फिल करेल? 3.5 ने फिल करेल, not a 19.16, because 3 in that range still 1 2 3 4 5 या रेंज मध्ये 3.5. Is it okay guys? So median is a less influenced by outlier. That's why generally we are imputing the median in order to replace the outlier. Is it okay? ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे का तुम्हाला? ही कॉन्सेप्ट सर्वांना क्लिअर आहे? काही डाऊट असेल तर विचारा. इज इट ओके? ठीक आहे. सो थर्ड सेंट्रल टेंडेन्सी मेजर जो होता, थर्ड सेंट्रल टेंडेन्सी मेजर काय होतं रे? दॅट इज अ मोड. सो व्हॉट इज अ मोड? दॅट इज मोर फ्रिक्वेंट व्हॅल्यू. येस, ज्याची जास्त फ्रिक्वेन्सी असेल तो नंबर काय असतो? मोर फ्रिक्वेंट व्हॅल्यू इन अ सिक्वेन्स. मोर फ्रिक्वेंट व्हॅल्यू इन अ सिक्वेन्स. सो व्हॉट इज अ mode that we will try to understand now. So for that we need to import a stats module. कशामध्ये? SciPy मध्ये. SciPy module मध्ये stats फंक्शन आहे किंवा stats मेथड आहे.
ठीक आहे. सो डायरेक्टली नमपाय नाही यूज करू शकत आपण याला. सो कधी कधी कन्फ्युजन होतं की नमपायच्या अंडरच मोड असेल. नमपायच्या अंडर नाही मोड कशाच्या अंडर आहे, स्टॅट्स मॉड्यूल स्टॅट्स फंक्शनच्या अंडर आहे. अँड दॅट वी हॅव टू इम्पोर्ट फ्रॉम द सायंटिफिक पायथन सायपाय मधून स्टॅट्स इम्पोर्ट करावं लागेल, त्यानंतर मोड यूज करू शकतो. सो डेटा इज इक्वल टू काय दिलंय, 1 2 3 4 5 नंतर 6 परत 2 नंतर 4. आता इथं ऑब्झर्व होत आहे आपल्याला काय, इथं ऑब्झर्व होत आहे आपल्याला काय, विच इज अ मोड. काय मोडची व्हॅल्यू जास्त वेळेला कोणता आलाय, 4 आलाय. हाऊ टू राईट इट, मोड इक्वल टू क्रिएट इन्स्टन्स स्टॅट्स डॉट मोड डेटा, ज्या सिक्वेन्स मध्ये फाइंड आउट करायचा आहे तो डेटा, कीप डायमेन्शन्स इक्वल टू ट्रू. कीप डायमेन्शन्स इक्वल टू ट्रू म्हणजे किती वेळा आलाय तो देतो मग आपल्याला. किती वेळा आलाय 4. सो 4 इज कमिंग 3 टाइम्स. मोड रिझल्ट इज काउंट डेटा टाइप इंटिजर. आता एक चेंज झालेत काहीतरी, आधीच आउटपुट वेगळं दाखवत होतं, आता अपडेट आलाय. आय कीप डायमेन्शन इक्वल टू ट्रू, काउंट ऑफ ॲरे इज 3, डेटा टाइप इज अ इंटिजर. तर याला जर मी 4.0 केलं, 4.0, still it will give me the integer and mode is a 4.0, but we'll write like this only. If I'm increasing the frequency, so it will increase accordingly. So mode is a 4 right now, and array is a how many times it is occurring, 5 times. It's the data type is a integer. Is it okay? जर सगळ्या व्हॅल्यूज सिंगल असतील, सगळ्या व्हॅल्यूज काय आहेत, सिंगल आहेत, 1 2 3 4 5, प्रत्येकाचा ऑकरन्स एकच आहे, राईट. सिंगल ऑकरन्स इज देअर, देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू, जी मिनिमम असेल त्या आन्सर मध्ये येतं, जी मिनिमम असेल त्या आन्सर मध्ये येतं. सपोज याला -6 केलं आपण, येस, सो आन्सर वुड बी अ -6. इज इट ओके? असं विचारतात की ठीक आहे, मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू म्हणजे रिपीट होणाऱ्या व्हॅल्यू म्हणजे मोड असते, करेक्ट. पण सगळ्या व्हॅल्यूंचा जर ऑकरन्स सेम असेल, प्रत्येक व्हॅल्यू जर एकदाच ऑकर होत असेल, तर आउटपुट मध्ये काय दाखवतो, मोड म्हणून. लोएस्ट व्हॅल्यू ही तुमची मोड असते. येस, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. आय होप दीज 3 कन्सेप्ट्स आर क्लिअर राईट नाऊ. प्रत्येकाचं क्लिअर आहे, ठीक आहे. आता मोड ऑफ 1 म्हणजे काय केलंय, मोड ऍक्च्युली काय आन्सर देतं, मोड ऍक्च्युली आन्सर देतं की व्हॅल्यू काय आणि काउंट काय, बरोबर ना. सो मग जर तुम्ही फर्स्ट याच्यामधल्या हा ॲरे आला ऍक्च्युली, ही फर्स्ट व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॉट इज आन्सर. ही सेकंड व्हॅल्यू म्हणजे काय, ही सेकंड व्हॅल्यू म्हणजे काय, त्याचा काउंट. आणि थर्ड इंडेक्सला म्हणजे थर्ड पोझिशनला काय, त्याचा डेटा टाइप आहे, राईट. सो 0th इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स असं वर्क होतंय. सपोज मला जर मोडची व्हॅल्यू मोड इज मोड ऑफ 0, बरोबर ना. मोडचं जे काय आन्सर येणार आहे त्यातल्या 0th इंडेक्सला काय, मोडची व्हॅल्यू. सो मोड इज 4, करेक्ट. मोड इज 4. नेक्स्ट काय देऊ शकतो आपण, हे प्रिंटिंगचे स्टेटमेंट, हे प्रिंट करता यायला पाहिजे तुम्हाला. आता यू हॅव टू थिंक लाईक दिस. फ्रिक्वेन्सी ऑफ फ्रिक्वेन्सी इज अजून मॉडिफाय करू शकतो जसं पाहिजे आपल्याला, तर पण मग एवढं सफिशियंट आहे आता. फ्रिक्वेन्सी किती इंडेक्सला आहे, 0th इंडेक्सला आहे, राईट. सो इफ यू प्रिंट दिस, काय आलंय, मोड इज अ 4, फ्रिक्वेन्सी इज 3, करेक्ट. नेक्स्ट जर डेटा टाइप द्यायचा असेल, देन डेटा टाइप इज मोड ऑफ सेकंड इंडेक्स. इथं काहीतरी चुकलं ते, आणि होप की डायरेक्टली देणार नाही डेटा टाइप. इंडेक्स एरर, टपल इज आउट ऑफ इंडेक्स. ओके, जस्ट ट्राय लेंथ ऑफ अ मोड. दोनच व्हॅल्यू देत आहे आय थिंक. लेंथ ऑफ अ मोड इज 2 ओनली. येस, दिस इज नॉट गिव्हिंग. हे फक्त इथे इन्फॉर्मेशन साठी दिलंय. इट इज नॉट अ index value. This is not a index value. Okay, so these 2 values you can fetch, mode आणि त्याची frequency, right. So this is how it will work. त्याच्यानंतरचे जे मेजर्स आहेत, what are those? Yes, standard deviation, नंतर variance,
ठीक आहे, रेंज पण फाइंड आउट करू शकतो, IQR फाइंड आउट करू शकतो. सो दीज आर दी व्हॉट आर दीज measures of a dispersion. Yes, measures of dispersion. In that first one is the standard deviation. Simply you can use a std function under numpy. हे डेटा घेतलाय आपण 3, 16, 29 रॅन्डम डेटा घेतलाय and we are just printing the standard deviation. सेम थिंग तुम्हाला माहिती आहे आता काय आहे, स्टँडर्ड डेविएशन इज अ स्क्वेअर रूट ऑफ अ व्हेरियन्स किंवा व्हेरियन्स इज अ स्क्वेअर ऑफ अ स्टँडर्ड डेविएशन. त्याच डेटासाठी जर व्हेरियन्स कॅल्क्युलेट केला मी तर हा अराउंड 225 येईल, बरोबर ना. 15चा स्क्वेअर 225. So if I calculate a variance, what it will be 225 something. Is it okay guys? ठीक आहे. रेंज काय आहे, मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू मधला डिफरन्स आहे. ठीक आहे, रेंज यू कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट. IQ वरती आपण बघू पुढे कसं वर्क करायचं. सिंपल, इफ आय वॉन्ट टू प्लॉट दी बेल शेप कर्व, जर मला बेल शेप कर्व प्लॉट करायचं असेल, सो आय जस्ट टुक डेटा 1 अँड 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा व्हॅल्यूज मी दिल्यात. 4च्या अराउंड याचा काय येईल, मीन येईल. फ्रॉम सीबॉर्न व्हॉट आय नीड टू इम्पोर्ट, सीबॉर्न लायब्ररी आपण घेतली, राईट. यू नो दी सीबॉर्न लायब्ररी, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न. सो सीबॉर्न इज यूज टू प्लॉट दी ग्राफ्स. म्हणजे जे हायर थोडे ऍडव्हान्स ग्राफ जे प्लॉट करायचे आहेत मॅटप्लॉटलिबच्या पुढे, ते सीबॉर्ननी प्लॉट करतो आपण. So function is a KDE plot of a data 1. It will give you the density on a y label, right. Y axis वरती काय येतं रे, की कुठली व्हॅल्यू किती वेळा आली. मग 5च्या अराउंड 5 इज अ मीन फॉर दिस रेंज. डेटा 1 साठी जर तुम्ही इथं जर मी असं प्रिंट केलं काय, मीन ऑफ np डॉट मीन ऑफ डेटा 1 साठी जर आपण मीन प्रिंटला, सो व्हॉट इज डेटा 1, जस्ट अ मिनिट गाइस, हे काहीतरी चुकतंय. इट शुड बी अराउंड 5. डेटा 1 इज अ 1 2 3 4 5. ठीक आहे, हां किती आला मीन 5.0. सो ऑल लाईक हे जे पीक फॉर्म झाला आहे, सो इट्स अ कम्प्लीट सिमेट्रिक अबाउट अ 5. Okay, from Seaborn import a KDE plot of a data 1 just like this. np dot mean of a data 1 किती आलाय 5. np dot standard deviation 2.5. You can observe what is the standard deviation, हा 5 असेल. सिंगल स्टँडर्ड डेविएशन 5 प्लस 2.5, नंतर 7.5 प्लस 2.5 10 प्लस 2.5 12.5, 12.5 प्लस 2.5 15, नंतर 5 मायनस 2.5 2.5, 2.5 मायनस 2.5 0, 0 मायनस 2.5 मायनस 2.5 and minus 2.5 minus 2.5 5.0. Is it okay guys? Yes everyone. सिंगल स्टँडर्ड डेविएशन, 2 स्टँडर्ड डेविएशन, 3 स्टँडर्ड डेविएशन. जर मी म्हटलं की 3 स्टँडर्ड डेविएशन, सो 5 प्लस 3 इंटू 2.5 दॅट इज 5 प्लस 7.5 इज इक्वल टू 12.5. इज इट ओके? सो दिस इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. हे कोणतं आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. मीनला व्हॅल्यू कुठली घेतली आहे 5 घेतली, हीच व्हॅल्यू 0 झाली. हीच व्हॅल्यू जर 0 कन्सिडर केली आणि व्हेरियन्स किती घेतला 1 घेतला किंवा स्टँडर्ड डेविएशन 1 घेतलं, 5 नंतर 1 स्टँडर्ड डेविएशन, 2 स्टँडर्ड डेविएशन, 3 स्टँडर्ड डेविएशन, 5 minus 1 standard deviation minus 2 standard deviation minus 3 standard deviation. So it will be called as the standard normal distribution. जर मीन 0 आणि व्हेरियन्स स्टँडर्ड डेविएशन 1 असेल, सो इट्स अ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. राईट नाउ इट्स जस्ट अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. येस क्लिअर? काय डाऊट आहे आतापर्यंत ज्या कन्सेप्ट घेतल्या आपण त्या कळल्यात का? हा ग्राफ प्लॉट करायचा समजलाय सर्वांना? एव्हरीवन, कशासाठी प्लॉट केला आपण हा? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन साठी, की ऍक्च्युअली ग्राफ कसा येऊ शकतो. याच्यामध्ये आता आपण काय केलंय, व्हॉट वी डिड ओव्हर हियर, डेटा 2 इज इक्वल टू 1 2 3 4 5 9 पर्यंत ज्या व्हॅल्यू होत्या त्याच्यामध्ये एक आउटलायर दिलाय 150. मग त्यामुळे त्या ग्राफवरती काय इफेक्ट होतो बघा, तो शिफ्ट होतो एका साईडला, बिकॉज मीन इज शिफ्टेड. मीनच शिफ्ट झाला ना. सो इट इज नॉट अ बेल शेप कर्व राईट नाउ. इट्स नॉट अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, राईट. 19.5 मीन झाला याचा. स्टँडर्ड डेविएशन पण चेंज होतं 43.5 समथिंग. मीन इज ऑल्सो चेंजिंग लाईक, so it's changing its shape completely. It is not a symmetric, it is not a normal distribution as of now, because there is a outlier in a data, correct.
सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नंतर पुढे परत सेम कन्सेप्ट केलं, वर्क केले आहेत, काउंट फाइंड आउट केला आपण, जे आतापर्यंत वर्क केलं तेच केलंय. याच्यातली पुढची जी कन्सेप्ट आहे दॅट इज IQR. येस, नेक्स्ट इज IQR. सो व्हॉट इज मीन बाय IQR? इंटर क्वार्टाईल रेंज. कोणता डेटा देतो आपल्याला? हा 25 पर्सेंटाईल आणि 75 पर्सेंटाईल मधला डेटा फाइंड आउट करतो आपण. सो जस्ट टेक डेटा फर्स्ट. डेटा काय घेतला इथं? 1 2 3 4 5 रॅन्डम व्हॅल्यू घेतल्यात. हाऊ टू फाइंड आउट IQR? डायरेक्टली फाइंड आउट करायचं असेल तर फंक्शन आहे कशाच्या अंडर? स्टॅट्सच्या अंडर. स्टॅट्स डॉट IQR ऑफ अ डेटा. stats dot IQR of a data is just a sequence. IQR equal to Q3 minus Q1. So it's a 2.0 आन्सर आलाय आता की या रेंज साठी IQR ची व्हॅल्यू किती आहे? इंटर क्वार्टाईल रेंजची व्हॅल्यू किती? 2.0 आहे. आउटलायर फाइंड आउट करण्यासाठी हेल्प करतो आपल्याला. कसं करतो ते पुढे घेऊ आपण. जर दुसरी मेथड यूज करायची असेल IQR फाइंड आउट करण्यासाठी, सो दॅट इज अ पर्सेंटाईल. की 25 पर्सेंटाईल फाइंड आउट करा. 25 पर्सेंटाईल म्हणजे तुम्हाला माहिती काय? Q1 क्वार्टर 1. 75 पर्सेंटाईल दॅट इज अ क्वार्टर 3. Q1 equal to NP dot percentile. Q1 equal to NP dot percentile of a data comma 25. 25 काय आहे? 25 पर्सेंटाईल करतोय आपण डेटासाठी बाय युजिंग पर्सेंटाईल फंक्शन अंडर NumPy. काय आली Q1 ची व्हॅल्यू? 25 पर्सेंटाईल साठी व्हॅल्यू आहे 2.0. सेम थिंग Q3 फाइंड आउट करायची कशासाठी? 75th पर्सेंटाईल साठी. कशासाठी? 75th पर्सेंटाईल साठी. NP dot percentile of a data for 75 पर्सेंटाईल. सो व्हॉट इज आन्सर? 4.0. त्याच डेटासाठी जे आपण वरती IQR फाइंड आउट केलं ना, सो 4 minus 2 विल बी ऑब्वियसली 2. येते का लक्षात? येस. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. देर आर अगेन डिफरंट फंक्शन्स आर युज्ड, दोज यू कॅन प्रॅक्टिस. ठीक आहे. नंतर वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन KD प्लॉट केलाय. KD जस्ट स्टँड्स फॉर कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन. ठीक आहे. नंतर अजून एक कन्सेप्ट होती दॅट इज अ स्क्यूनेस. व्हॉट इज अ स्क्यूनेस? काय रे? स्क्यूनेस म्हणजे काय? हॉरिझॉन्टल डिस्टॉर्शन. येस, horizontal distortion. And what is a kurtosis? Vertical peakness. करेक्ट ना? वर्टिकल पिकनेस. जर वर्टिकली तो शिफ्ट होत असेल ग्राफ, that is called as the kurtosis. If it is horizontally shifted, then it is called as the skewness. Okay, so that also you can calculate. 0.34 अशी व्हॅल्यू आली इथे कर्टोसिस साठी. व्हॅल्यू आपल्याकडे -3 +3 आणि -3 0 आणि +3 अशा व्हॅल्यूज होते, बरोबर ना? सो व्हॉट वॉज द व्हॅल्यूज देअर? लेप्टोकर्टिक, मेसोकर्टिक, प्लेटोकर्टिक. लेप्टोकर्टिक असेल तर पीक फॉर्म करतो. मेसोकर्टिक असेल तर रेग्युलर व्हॅल्यू. कर्टोसिस इज 0 अँड लास्ट वन इज अ प्लेटिकर्टिक, दॅट इज अ फ्लॅट वन विच इज अ -3. ठीक आहे. सो जस्ट गो थ्रू इट अगेन, ट्राय टू अंडरस्टँड दोज व्हॅल्यूज. आणि ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहित राहिल्या पाहिजे शेवटपर्यंत. ठीक आहे. तर आपण असं घेतलं 20 21 अशा व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे आणि 1000 इज अ आउटलायर ओ हियर. सो इट विल क्रिएट अ ग्राफ लाईक दिस. ठीक आहे. शिफ्ट होतो आहे एका साईडला. इट्स राईट स्क्यूड डेटा, समथिंग लाईक दॅट. इफ यू फाइंड स्क्यूनेस इट विल गिव्ह समथिंग लाईक दिस. ठीक आहे. याच डेटासाठी जर तुम्ही -1000 व्हॅल्यू घेतली तर तो दुसऱ्या साईडला शिफ्ट होईल आणि स्क्यूनेस किती येईल त्याची? -2.6. ठीक आहे. जसा ज्या साईडला व्हॅल्यू जास्त मोठी असेल त्या साईडचा तो स्क्यूनेसची व्हॅल्यू देईल तुम्हाला. ठीक आहे. नाउ यू कॅन सी मोस्ट ऑफ द व्हॅल्यूज आर अराउंड 25. तर हा पीक फॉर्म करेल. सो इट विल फॉर्म अ पीक. मोस्ट ऑफ द व्हॅल्यूज आर अराउंड 25. सो इट्स अ distorted data having kurtosis. Distorted data having a kurtosis. So this is how you need to work, guys. So we have covered most of the concepts over here, right? What we have covered? Mean, median, mode, right? Then second, dispersion च्या मध्ये काय घेतलं आपण? स्टँडर्ड डेविएशन, व्हेरियन्स अँड IQR. करेक्ट. स्क्यूनेस अँड कर्टोसिस. नेक्स्ट, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट, जर तुम्हाला आउटलायर्स फाइंड आउट करायचे आहेत म्हणजे डिटेक्ट करायला सांगितले, ज्या कन्सेप्ट आपण आतापर्यंत यूज केला त्याचा यूज करून जर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं असेल, आउटलायर फाइंड आउट करायचे असतील तर कसे फाइंड आउट करता येईल ते आता स्क्रिप्ट राईट केली 1 to 1 म्हणजे लाईन टू लाईन समजून सांगतो मी. फर्स्ट वी हॅव इम्पोर्टेड NumPy as a NP, then we have imported scipy.stats from to import a z-score. Z-score घेतलाय आपण, बरोबर ना? Z-score is equal to x minus mu divided by standard deviation. स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू देतो तुम्हाला, बरोबर ना? जर Z-score साठी मी थ्रेशोल्ड सेट केला की -3 आणि +3,
याच्यामध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच माझ्या काय आल्या पाहिजेत, रेग्युलर व्हॅल्यू आल्या पाहिजेत. -3 आणि +3च्या बाहेर ज्या व्हॅल्यूज फॉल करतील दोज आर दी आउटलायर्स. सो इट्स जस्ट आउटलायर डिटेक्शन मेथड. झेड स्कोर काय हेल्प करतो आपल्याला टू डिटेक्ट दी आउटलायर्स. फॉर एक्झाम्पल इथे बघा आता डेटा इक्वल टू व्हॅल्यू काय घेतलं मी 1 2 3 4 11 250 1 12 13. ठीक आहे. वी आर जस्ट फॉर्मिंग दी ॲरे फॉर इट. या डेटासाठी डेटा इज जस्ट लिस्ट राईट नाऊ. डेटा ही काय आता लिस्ट आहे. डेटा इज जस्ट लिस्ट. नाऊ आय एम जस्ट क्रिएटिंग अ array from that list np.array of a data. ठीक आहे. and now I am printing the z score values. z score is equal to z score of. आता तिथं फॉर्म्युला घेतला होता आपण x minus mu divided by sigma. तो पण यूज करू शकतो इथे, but we are just using a function from the stats z score of a array and we are printing a z score for these values. What are the z score value? You can observe most of the values are from -3 to +3 या रेंज मध्येच व्हॅल्यूज आहे सगळे. मॅक्सिमम व्हॅल्यू किती -2.82. मग जर आपण याला थ्रेशोल्ड दिला, जर आपण काय दिला थ्रेशोल्ड दिला की फॉर एक्झाम्पल आय एम जस्ट टेकिंग अ थ्रेशोल्ड ऑफ अ 2च्या अबो जे काही व्हॅल्यूज असतील 2च्या अबो म्हणजे 2.5 3 3.5 किंवा -2च्या बिलो किंवा 2च्या बिलो म्हणजे -2.5 -3.5 -4.5 जस्ट लाईक दिस. ही 0 आहे राईट. आणि आपण काय दिलंय -2 पासून तर 2 पर्यंत या रेंज मधल्याच व्हॅल्यूज मला कन्सिडर करायच्या आहेत. मग याच्या अबो 2च्या पुढे आणि -2च्या खाली ज्या काय व्हॅल्यूज असतील त्या काय कन्सिडर झाल्या पाहिजे, आउटलायर्स कन्सिडर झाले पाहिजे. त्या काय कन्सिडर झाल्या पाहिजे, आउटलायर कन्सिडर झाले पाहिजे. थ्रेशोल्ड किती दिलाय 2. आउटलायर्स इज इक्वल टू काय, आउटलायर इज इक्वल टू ॲरे ऑफ np डॉट ॲब्सोल्यूट ऑफ अ झेड स्कोर. वाय ॲब्सोल्यूट ऑफ अ झेड स्कोर की ज्या काय व्हॅल्यू त्या सगळ्या काय कन्सिडर झाल्या पाहिजे पॉझिटिव्ह. म्हणून मी ते फंक्शन काय यूज केलंय ॲब्सोल्यूट ग्रेटर दॅन अ थ्रेशोल्ड. म्हणजे 2च्या अबो जरी -2.5 असेल तर त्याला तो 2 घेईल आणि कम्पेअर कशा बरोबर करेल, थ्रेशोल्ड बरोबर करेल. कारण थ्रेशोल्ड आपण एकच देऊ शकतो म्हणून याला ॲब्सोल्यूट केलं इथं. आउटलायर्स इज इक्वल टू हे डबल प्रिंट झाले ऍक्च्युली. द प्रिंट आउटलायर्स इन अबो डेटा आर आउटलायर्स. काय आउटलायर्स आले त्याच्यामध्ये, टाईप एरर np डॉट ॲरे. हा इथे हे चुकलंय ऍक्च्युली. इट शुड नॉट बी लाईक दिस. It should be like this array of. So outlier in our data is a 250 कारण 2चा थ्रेशोल्ड दिला. जनरली 3चा घेतो. इथं काय का देत नाही हा की कमी डेटा घेतलाय. 3 साठी पण वर्क होतो. 3 जर घेतला ना तर हा आता वर्क करत नाही. म्हणजे 250 इथं शो करत नाही. का शो करत नाही, बिकॉज इट्स अ लेस डेटा. खूप कमी डेटा आहे. ह्या जर 50-60 व्हॅल्यूज असतील 100 व्हॅल्यूज असतील तर हा 3 साठी पण वर्क होईल. सो इट इज नॉट शिफ्टिंग देअर. सो दॅट्स वाय right now we have just shifted threshold to a 2. Actually value किती घेतात ही 3 घेतात. थ्रेशोल्ड ची व्हॅल्यू किती घेतात 3 घेतात. -3 2 + 3 या रेंज मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नॉर्मल डिस्ट्रीब्युटर कन्सिडर केल्या जातात. याच्या बाहेर ज्या व्हॅल्यूज फॉल होतील दोज आर दी आउटलायर्स. कळतंय का रे? ही स्क्रिप्ट जी राईट केली ही समजली का? इफ somebody ask you how to detect outlier using a z score you have to tell this. yes, झेड स्कोरचा यूज करून आपण आउटलायर्स फाइंड आउट केलेत की थ्रेशोल्ड सेट केला आपण. याच्या बाहेर जे काही व्हॅल्यूज जातील दोज आर दी आउटलायर. हेच जर समजा मला कशाने फाइंड आउट करायचंय, वरचा कोड आता थोडासा चेंज करत आहे आपण. पायथन शिकलोय ना आपण राईट. सो वी आर इम्पोर्टेड नंपाय डिफाईन. व्हॉट इज दिस डिटेक्ट आउटलायर काय रे एनीवन? येस गाईज, डिटेक्ट आउटलायर जे राईट केलंय त्याला काय म्हणायचं, डिफाईन डिटेक्ट आउटलायर्स. व्हॉट इज दिस? येस, function name. It's a function name, correct? User defined function we have written. आपल्याला जे काम करायचं आहे त्यासाठी आपण फंक्शन राईट केलं. दॅट इज अ डिटेक्ट आउटलायर. यू कॅन राईट एनिथिंग. आउटलायर फाइंडिंग तुम्हाला जे पाहिजे राईट करू शकता. काय पॅरामीटर पास केलेत? डेटा की जो आपण लिस्ट किंवा ॲरेच्या फॉर्मॅटमध्ये देणार आहे. थ्रेशोल्ड डिग्री इथं थ्रेशोल्ड किती दिलाय मी 3 दिलाय राईट. आता जो फॉर्म्युला होता आपल्याकडे काय x - mu डिवाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन हा यूज केला रेग्युलर मेथड. वी आर नॉट गोइंग टू यूज अ झेड स्कोर ओव्हर हियर. रेग्युलर प्रोग्राम राईट केलाय. फर्स्ट ऑफ ऑल काय फाइंड आउट करायला लागेल तुम्हाला, जर तुमच्या फॉर्म्युलामध्ये काय काय आहे, एक्स ची व्हॅल्यू नंतर मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. एक्सच्या व्हॅल्यूज डेटामधून घेणार आपण. प्रत्येक व्हॅल्यू सोबत मीन मायनस करायचा आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशनने त्याला डिवाइड करायचंय. So we will require the mean of this data. We will require the standard deviation of this data. So mean equal to np dot mean of a data. Find out करा. Standard deviation equal to np dot standard deviation of a data.
आउटलायर्स इज इक्वल टू, आता हे जे काय लिस्ट मध्ये राईट केलं दॅट इज अ लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. आता हे जे काही आउटलायर्स इक्वल टू, आउटलायर्स इज जस्ट इन्स्टन्स, एसटीडी इज जस्ट इंस्टन्स, मीन इज जस्ट इंस्टन्स, ऑब्जेक्ट क्रिएट केलेत राईट. आउटलायर्स इक्वल टू एक्स फॉर एक्स इन अ डेटा, की जी डेटाची लिस्ट आहे याच्यात चेक करा इफ ऍब्सोल्यूट ऑफ, ऍब्सोल्यूट का घेतलंय, व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकते पॉझिटिव्ह येऊ शकते बरोबर ना. एक्स मायनस मीन, प्रत्येक व्हॅल्यू मधून याचा मीन मायनस झाला पाहिजे, प्रत्येक व्हॅल्यू मधून याचा मीन काय झाला पाहिजे, मायनस झाला पाहिजे. सपोज या डेटासाठी म्हणजे याला कोड रन करतो मी आधी आणि याचा मीन फाइंड आउट करू आपण. जस्ट अ मिनिट. np dot mean of a data, np dot mean of a data. So what is the mean? 11.25 याच्यासाठी काय मीन आहे म्हणजे 10 मायनस 11.25. प्रत्येक वेळेला काय वर्क होईल 10 मायनस 11.25. np डॉट स्टँडर्ड डेविएशन ऑफ अ डेटा, np डॉट std काय डेटा 0.96. मग कधी व्हॅल्यू मायनस होईल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही व्हॅल्यू येतील ना. समजा 10 मायनस 11.25 निगेटिव्ह होणार, पण ती काय कन्सिडर पाहिजे, ती काय कन्सिडर पाहिजे पॉझिटिव्ह कन्सिडर झालं पाहिजे. दॅट्स वाय वी आर यूज द ऍब्सोल्यूट फंक्शन ओव्हर हियर, ऍब्सोल्यूट ऑफ एक्स मायनस मीन डिवाइड बाय स्टँडर्ड डेविएशन इफ इट इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड. जर ती व्हॅल्यू 3च्या पुढे आली तरच तो काय म्हणून घ्या, आउटलायर म्हणून घ्या. म्हणजे या लिस्ट मध्ये कोणत्या व्हॅल्यू राहतील, फक्त ज्या 3च्या पुढे राईट. सो यू आर गेटिंग अ आउटपुट ॲज अ 0. इथं काहीच नाही आलं म्हणजे नाही दाखवत्या. इफ इट टेक अ 2, जर हा थ्रेशोल्ड थोडा कमी केला, स्टील इट इज नॉट गिव्हिंग एनी व्हॅल्यू राईट. सो देर आर नो आउटलायर्स. याचं मिनिंग काय आहे, देर आर नो आउटलायर इन दिस रेंज. ऑब्विसली दिसतंय आपल्याला सगळ्या व्हॅल्यू 10 to 13 मध्ये गिव्हन रेंज मध्ये. सो देर आर नो आउटलायर. याला आपण चेंज करतोय आता. 1 2 3 4 5 अशा व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे, अशा व्हॅल्यूज आहेत राईट. अँड व्हॉट आय एम डुईंग, आय एम जस्ट प्रिंटिंग दी मीन फॉर इच थिंग आणि सेम परत सेम कोड राईट केलाय. ठीक आहे, इन्स्टेड ऑफ फंक्शन यूज करता रेग्युलर कॉल केलाय, मीन फाइंड आउट केला, स्टँडर्ड डेविएशन फाइंड आउट केला. हाच जर मीन आता हा डेटासाठी लिस्टसाठी, हाच जर समजा डेटा फ्रेम मध्ये असेल, डीएफ ऑफ अ कॉलम नेम प्रोव्हाइड करायचं, डीएफ ऑफ एच डॉट मीन असं प्रोव्हाइड करायचं. इथपर्यंत जर वर्क केलं तर आधी काय प्रिंट केलं आपण, आता जसं केलं तसं सेम प्रोसेस करतोय परत. सेम थिंग आय एम डुईंग ओव्हर हियर. काय रे, काय फाइंड आउट केलंय आपण, वी आर जस्ट फाइंड आउट दी मीन. किती आला मीन याच्यासाठी 6.84 आहे. स्टँडर्ड डेविएशन फॉर दिस ॲरे इज 12.16. नंतर काय घेतलंय, थ्रेशोल्ड सेट केला, आउटलायर्सची एक एम्प्टी लिस्ट घेतली. जर इथं एम्प्टी लिस्ट घेतली तर ऑब्विसली आय एम गोइंग टू अपेंड समथिंग इन टू इट. ही जर एम्प्टी घेतली तर पुढे जाऊन आपण काय करणार आहे, अपेंड करणार आहे. फॉर एक्स व्हॅल्यू इन अ डेटा, डेटामधली प्रत्येक व्हॅल्यू कोणती 1 2 3 4 5 ही प्रत्येक व्हॅल्यू झेड स्कोर इक्वल टू काय, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर झेड स्कोर, एक्स व्हॅल्यू मायनस मीन डिवाइड बाय स्टँडर्ड डेविएशन. त्यानंतर काय प्रिंट केले आपण, झेड स्कोर प्रिंट केले. जर झेड स्कोरची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड आली, ती व्हॅल्यू काय झाली पाहिजे, कशात जाऊन पडली पाहिजे, आउटलायर्स मध्ये जाऊन पडली पाहिजे. जर 3च्या पुढे असेल तर राईट. सो झेड स्कोर प्रत्येकाला आलाय. आता प्रत्येकाचा काय कॅल्क्युलेट केला तुम्ही, झेड स्कोर कॅल्क्युलेट केला 0.46 0.38 हे प्रत्येकासाठी आलं राईट. इथं फक्त एकच व्हॅल्यू आली आहे की ती 6.5च्या 6.57 आहे, अँड दॅट व्हॅल्यू इज 90. 6.57 साठी जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू कोणती आहे, 90. दॅट इज अ आउटलायर. बाकी सगळ्या व्हॅल्यूज आता मग अशी 250 साठी पण येत नव्हतं बरोबर, पण इथे येत आहे आता 90 साठी. काय येत आहे, कारण बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 7 8 9 या रेंज मध्ये घेतल्यात मी, आणि 90च अशी व्हॅल्यू किती रेग्युलर ऑब्झर्वेशनच्या खूप अवे. सो इट्स अ आउटलायर. सो दिस इज हाऊ वी कॅन डिटेक्ट द आउटलायर. इज इट ओके गाईज, कळतंय का रे? याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, म्हणजे याला काही ऑप्शन नाही. येस, वी हॅव टू प्रॅक्टिस दिस. इज इट ओके? सेम थिंग आपण याने करू शकतो, IQR यूज करून, इंटरक्वार्टाईल रेंज यूज करून करू शकतो. सो फॉर दॅट वी नीड टू डिफाईन आउटलायर, डिटेक्ट आउटलायर IQR मेथडने आउटलायर डिटेक्ट करतोय असं दिलं इथं. डेटा इज जस्ट लिस्ट ऑर ॲरे. Q1 कसा फाइंड आउट करायचा, Q1 क्वार्टाईल 1 NP डॉट पर्सेंटाईल ऑफ अ डेटा, NP डॉट पर्सेंटाईल ऑफ अ डेटा दॅट इज अ 25 percentile. Q3 is just NP dot percentile of a data, 75th percentile. IQR equal to Q3 minus Q1. IQR equal to Q3 minus Q1. लोअर बाउंड कसा घ्यायचा आहे, हे घेतलंय थेरी मध्ये आपण. येस,
Q1 च्या 1.5 टाइम्स बिलो IQR जर असेल दॅट इज अ लोअर बाउंड, बरोबर ना. Q1 मायनस 1.5 टाइम्स IQR, इथून व्हॅल्यू इथपर्यंत आता आपण जस्ट वर्कआउट केलं होतं. अप्पर बाउंड काय घ्यायचंय, अप्पर बाउंड काय घ्यायचंय, Q3 च्या किती परत वर, Q3 च्या अबो किती 1.5 टाइम्स IQR. जर जी व्हॅल्यू याच्या बिलो लोअर बाउंडच्या खाली आणि जी व्हॅल्यू अप्पर बाउंडच्या अबो आहे दॅट व्हॅल्यू शुड बी कन्सिडर ॲज अ आउटलायर. ती कशाने इथं दिली आपल्या रिटर्न मध्ये लिस्ट कॉम्बिनेशन एक्स फॉर एक्स इन अ डेटा, डेटा मधल्या अशा व्हॅल्यूज इफ एक्स इज अ लोअर दॅन लेस दॅन अ लोअर बाउंड और एक्स इज अ ग्रेटर दॅन अप्पर बाउंड. काय यूज केला इथं, काय यूज केलाय, लॉजिकल ऑपरेटर यूज केलाय. दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी ती व्हॅल्यू फॉल झाली पाहिजे. दोन्हीपैकी एक कंडिशन जरी सॅटिस्फाय झाली दॅट शुड बी वर्कड. और यूज केलाय ना, ट्रू और फॉल्स, ट्रू, फॉल्स और ट्रू, ट्रू, ट्रू और ट्रू, ट्रू. ठीक आहे, म्हणजे अशी व्हॅल्यू की जी या रेंजमध्ये बसली पाहिजे. लोअर बाउंड आणि अप्पर बाउंडच्या बाहेरची व्हॅल्यू राहील, लोअर बाउंड पेक्षा खाली, अप्पर बाउंड पेक्षा वर. दॅट व्हॅल्यू शुड बी कन्सिडर ॲज अ आउटलायर आणि तिची लिस्ट रिटर्न झाली पाहिजे. मग काय आउटलायर आला इथं आता डेटासाठी, ह्या सेम डेटासाठी वर्क केलंय, याच्या डेटाचे व्हॅल्यू घेतले ना आपण. मग झेड स्कोरनी पण तीच व्हॅल्यू येते, IQRनी पण तीच व्हॅल्यू येते. सो दीज आर दी आउटलायर डिटेक्शन मेथड. झेड स्कोर नंतर IQR, these methods are used to detect the outliers. ठीक आहे, कळालं. हे पुढे बरं सेम आहे की आउटलायर्स डिटेक्ट केलेत, इथं नाही दाखवते आउटलायर. का नाही दाखवते, कारण कमी व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज काय आहेत कमी. सो दॅट्स वाय इट इज नॉट गिविंग दी आउटलायर, कारण याची रेंज पण कमी 3 ठेवलाय थ्रेशोल्ड. हा जर 2 किंवा 1 केला तर व्हॅल्यू देईल, बट इट डझंट मॅटर. सो दिस इज हाऊ यू नीड टू वर्क गाईज. येस, इज इट ओके. हे समजलंय का तुम्हाला, ज्या थेरी कन्सेप्ट आपण घेतल्या त्याचं हे इम्प्लिमेंटेशन आहे. इज इट ओके फॉर ऑल. मीन, मोड, मीडियन, नंतर स्टँडर्ड डेविएशन, व्हेरियन्स, IQR, हाऊ टू डिटेक्ट इट विथ द हेल्प ऑफ IQR आणि झेड स्कोर. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे कोड गो थ्रू करा, हे शॉर्ट कोड राईट करा. You can create a Jupyter, you can create a Jupyter to detect the outlier or statistics in a Python किंवा statistics for data science अशी Jupyter क्रिएट करा. सेम याच्यात पाहिजे तर मॉडिफिकेशन करा, त्याची रीडमी फाईल क्रिएट करा की काय काय तुम्ही त्या फाईलमध्ये केलंय ते गिटहबला अपलोड करा, त्याची पोस्ट तयार करा. गिटहबला कोड करू शकता तुम्ही याचा की स्टॅट्समध्ये तुम्ही जे theoretical concept learn केल्यात, how you are implementing those with the help of a Python. Is it okay till now? So can I move to the hypothesis testing part? जे theoretical घेतलंय आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होऊ शकतं ते बघायचंय. येस एव्हरीवन, इज इट ओके? काय डाऊट आहे आतापर्यंत? सर स्टँडर्ड डेव्हिएशनच्या आधीचं जे एक्झाम्पल होतं ते रिपीट करा ना परत. स्टँडर्ड डेव्हिएशनच्या आधीचं, एकच मिनिट, कुठल्या सेलला आहे मला सांग. वरती का सगळं आधी घेतलेलं का? किती नंबरला आहे? स्टँडर्ड डेव्हिएशनची जी कॉन्सेप्ट होती ना त्याच्या आधीच होतो. एक मिनिट. हे बघ, इथं स्टँडर्ड डेव्हिएशन चालू केलं आपण आणि याच्या आधी आपण मीन, मोड, मीडियन मोड वाला का दिस वन. हा ठीक आहे. काय दिलंय? मोड. करेक्ट. व्हॉट इज अ मोड? मोड म्हणजे काय की सगळ्यात जास्त ऑकर होणारी व्हॅल्यू. आपल्याकडे जी सिक्वेन्स आहे किंवा जी लिस्ट आहे, जो ॲरे आहे, जो टपल आहे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ येणारी व्हॅल्यू. करेक्ट. काय इथं व्हॅल्यूज कोणते कोणते आहेत? 1 2 3 4 5 6 2 4 4. करेक्ट. हां, व्हॉट इज द मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू ओर हियर? या लिस्ट सगळ्यात जास्त ऑकर होणारी व्हॅल्यू कुठली आहे? 4. मग मोड काय येईल याचा? 4. कसा फाइंड आउट करायचा? मोड इक्वल टू काय, एक इन्स्टन्स क्रिएट केला आपण की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ती स्टोअर करतोय आपण. स्टॅट्स इज अ फंक्शन इन ऑर्डर टू फाइंड आउट दी मोड. जसं मीन फाइंड आउट करण्यासाठी NP यूज केलं, तसं मोड फाइंड आउट करण्यासाठी काय यूज करतोय आपण? स्टॅट्स यूज करतोय. स्टॅट्स डॉट मोड ऑफ अ डेटा. ठीक आहे. हां,
मग आता ज्यावेळेस मोड कॅल्क्युलेट करतो, आता हे खालचं जर थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर काय आहे, मोड म्हणजे काय आला तिथं, मोड रिझल्ट काय आलं, मोड किती आहे 4 आहे, काउंट किती आहे 3 आहे, करेक्ट. मोड किती आहे 4, त्याचा काउंट किती वेळा आला ते दिलंय, बरोबर ना. समजा आपण याला अजून 2 वेळेस वाढवलं तर मोड विल बी 4 आणि काउंट विल बी 5. आता हा जो रिझल्ट आलाय हा कशामध्ये आलाय, टपल मध्ये आलाय. कशामध्ये आलाय, टपल मध्ये आलाय. त्या टपलच्या फर्स्ट इंडेक्सला काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ मोड. सेकंड इंडेक्स म्हणजे 0 इंडेक्सला काय आहे, मोड काय आहे, आणि फर्स्ट इंडेक्सला काय आहे की तो किती वेळा आलाय काउंट. तेच फक्त आपण खाली प्रिंट केलंय बाय युजिंग अ प्रिंट स्टेटमेंट की मोड इज, कोर्टमध्ये जे राईट केलं ते ॲज इट इज येईल. मोड या टपल मधली 0 इंडेक्स जी आहे ती म्हणजे मोड आहे. नंतर मोड या इंडेक्स मधली फर्स्ट इंडेक्स, मोड या टपल मधली फर्स्ट इंडेक्स जी आहे दॅट इज अ फ्रिक्वेन्सी की किती वेळा आलाय तो. सो दॅट इज अ प्रिंट स्टेटमेंट. म्हणून तो खालचा रिझल्ट असा आला की मोड इज अ 4 अँड फ्रिक्वेन्सी इज अ 5. हे कोर्टमध्ये जे ते आपण दिलंय आणि त्याच्या सेपरेट व्हॅल्यूज फेच केल्या, दॅट्स ऑल. नाही कळालं, इज इट ओके, ठीक आहे. काय डाऊट आहे अजून कोणाचा. येस, फाईल शेअर करतो मी, याला थोडं मॉडिफाय करा. ती फाईल तुम्ही कुठेतरी शोकेस करा की यू लर्न दीज कन्सेप्ट्स इन पायस्टॅट्स ॲज वेल ॲज यू आर इम्प्लिमेंटेड इट. म्हणजे ज्यावेळेस आजची पोस्ट तयार करताना जर त्याच्यात गिटहबची लिंक ऍड करता आली तर इट्स व्हेरी गुड. आजची ज्यावेळेस पोस्ट तयार करा ना, संडे आज, तर त्यासाठी जर गिटहब वरून लिंक दिली त्या पोस्टमध्ये की यू कॅन फाइंड दी इम्प्लिमेंटेशन फॉर इट ऑफ युझिंग अ पायथन ऑन दिस गिटहब लिंक. लक्षात आलं मला काय सांगायचंय. गिटहबवरती कोडची फाईल राहील, त्याची रीडमी फाईल राहील आणि तिची लिंक तुम्ही आपल्या लिंक्डइनच्या पोस्टमध्ये मेन्शन करू शकता. कळतंय. नाहीच वर्क करायची वेळ पडली तर ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, पण ठेवा, ठीक आहे. पुढचा जो पार्ट आहे दॅट इज अ हायपोथेसिस टेस्टिंग. पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक अशा 2 टेस्ट असतात आपल्याकडे, ठीक आहे. सगळं मोस्ट ऑफ दी कव्हर केलेत आपण. स्टॅटिस्टिकल टेस्ट, देर आर 2 टाइप्स फॉर दी स्टॅटिस्टिकल टेस्ट, पॅरामेट्रिक अँड नॉन पॅरामेट्रिक. सो इन पॅरामेट्रिक विच ॲज्युम दी शेप ऑफ अ डिस्ट्रीब्युशन इज अ नॉर्मल, म्हणजे जे टेस्ट, टी टेस्ट, एनोवा टेस्ट, याच्यामध्ये जनरली काय कन्सिडर केलं जातं की डिस्ट्रीब्युशनचा जो शेप आहे दॅट इज इट्स अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, इट्स अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. सो and when it does not assume any shape for a consideration, just like a chi-square test, we are going with a non-parametric. So we are just performing the test with the help of a parametric. In that first test we are going to perform, that is a t test. आपण काही कन्सेप्ट घेतले त्याच्यामध्ये, दॅट इज अ पी व्हॅल्यू वरून डिसाइड करतो की कोणत्या हायपोथेसिसने तुम्हाला जायचंय. इफ पी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.05, येस असंच आहे ना assumption, काय थंब रूल. इफ पी व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.05 we are going with a null hypothesis. If not, we are going with the alternate hypothesis, right? So first of all, we are just working with a single sample t test or one sample t test. What is a claim? काय क्लेम करतोय आपण, ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ इंडियन मेल इज अ 30 years. एकच व्हॅल्यू आहे. आता काय दिलंय आपल्याला, इंडियामधल्या मेलचं ॲव्हरेज एजची व्हॅल्यू दिलेली किती आहे, हायपोथेसिस्ट ॲव्हरेज किंवा हायपोथेसिस्ट मीन किती दिलं आहे 30 years. मग ज्यावेळेस मी एच नॉट फॉर्म करल, प्रोसेस समजून घ्या, इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. एक एक गोष्ट गेली, काय क्लेम किती म्हटलंय 30 years, ॲव्हरेज ना, ॲव्हरेज म्हणजे काय मीन, बरोबर. थोडक्यात काय की इंडियामधल्या मेलचं ॲव्हरेज मॅरेज एज किती 30 year, हा आपला हायपोथेसिस आहे, ॲझम्पशन आहे, क्लेम आहे. मग एच नॉट काय घेतलं मी, मॅरेज एज ऑफ अ मेल इन इंडिया इज अ 30 years. ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ इंडियन मेल इज अ 30 years, हा काय झाला नल हायपोथेसिस. याच्या अपोजिट काय होईल, नॉट 30 years, तो काय होईल अल्टरनेट. याच्यावरती टी टेस्ट परफॉर्म केल्यानंतर समजून घ्या काय काय करायचं आपलं. हे झाले सगळ्या गोष्टी फॉर्म्युलेट केल्या आपण, हे फॉर्म केलं. याच्यावर टी टेस्ट फॉर्म केल्यानंतर जर पी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0.05 आली तर मग त्याचं मिनिंग काय की H0 इज ऍक्सेप्टेड, नल हायपोथेसिस ऍक्सेप्ट झाला. ॲव्हरेज एज ऑफ मेल इन इंडिया इज 30 years. येस, करेक्ट. मग आता आपल्याला दिलाय व्हॅल्यूज, काय दिलाय, सिंगल सॅम्पल दिलाय, इंडियन मॅरेज एज अशा व्हॅल्यूज आहेत, 26 रॅन्डम व्हॅल्यूज घेतल्यात. स्क्यूनेस, कर्टोसिस याचं जर प्लॉट करत असेल तर प्लॉट करा. इट इज नॉट कंपल्सरी बट वी कॅन प्रिंट इफ निडेड.
वी कॅन गो विथ द स्क्यूनेस अँड कर्टोसिस. इंडियन मॅरेज एजच्या व्हॅल्यूज आहेत रिझल्ट इक्वल टू व्हॉट इज अ फंक्शन स्टॅट्स. काय फंक्शन आहे, काय कॉल करला तुम्हाला स्टॅट्स डॉट टी टेस्ट. सो फॉर हाऊ टू इम्पोर्ट अ स्टॅट्स कसं इम्पोर्ट करायचं आहे फ्रॉम सायंटिफिक पायथन. येस, फ्रॉम सायपाय इम्पोर्ट स्टॅट्स डॉट टी टेस्ट सिंगल सॅम्पल अशी टेस्ट आहे. म्हणजे हे जर वर्क नाही झालं तर काय टी टेस्ट स्टॅट्स डॉट टी टेस्ट नंबर ऑफ याच्यामध्ये परत वन सॅम्पल इंडिपेंडंट फ्रॉम स्टॅट्स रिलेशनल. आपल्याला काय सिंगल सॅम्पल वाली टेस्ट पाहिजे. आणि कशासाठी वर्क करायची इंडियन मॅरेज एज आणि किती ऍझ्युम केलंय 30 इयर्स ऍझ्युम केलंय. त्या दोन व्हॅल्यू प्रोव्हाइड करायला आणि जस्ट प्रिंट दी रिझल्ट प्रिंट केल्यानंतर व्हॅल्यूज काय आता चेक करा. सो रिझल्ट प्रिंट केल्यानंतर पहिली येते सॅम्पल स्टॅटिस्टिक्स 1.14 पी व्हॅल्यू येते आणि डिग्री ऑफ फ्रीडम 12 जस्ट काय की जेवढ्या याच्यामध्ये व्हॅल्यू दिल्या त्याच्या -1 याच्यामध्ये ऍक्च्युअली किती व्हॅल्यूज आहेत 13 व्हॅल्यूज आहेत. आपण कशावरती फोकस करतोय, वी आर फोकसिंग ऑन अ पी व्हॅल्यू. व्हॉट इज अ पी व्हॅल्यू नाऊ 28 आली बरोबर ना 0.28. सो विच इज ऑब्विसली ग्रेटर दॅन 0.05. 0.05 पेक्षा मोठी आहे म्हणजे कोणता हायपोथेसिस ट्रू झाला इथे, नल हायपोथेसिस ट्रू झाला की ऍव्हरेज मॅरेज एज ऑफ मेल इन इंडिया इज 30 इयर्स. ही व्हॅल्यू जर समजा 0.01 0.03 अशी आली असती तर मग काय आलं असतं नॉट. सो व्हॉट इट मीन्स here p value is a 0.28 means we are 28.69% sure that null hypothesis is a true. Is it okay guys? प्रोसेस लक्ष देते तुमच्या. काय करतोय आपण, थिअरी घेतली आपण डे बिफोर yesterday, करेक्ट. ऍज पर द 95% कॉन्फिडन्स लेवल द पी व्हॅल्यू फॉर द नल हायपोथेसिस शुड बी ट्रू इफ इट इज ग्रेटर दॅन 5%. 0.5 च्या अबोव असेल तर आपण ती काय करतो नल हायपोथेसिस कन्सिडर करतो. यार पी व्हॅल्यू इज अ 0.28. सो पी व्हॅल्यू इज अ ग्रेटर दॅन critical value or alpha, that is a ठीक है. So hence null hypothesis is accepted and marriage age of Indian male is a 30 years. Average marriage age of Indian male is a 30 years. That is a true. Clear? आणि हे जर चेक केलं तुम्ही समजा मीन जर फाइंड आउटच केला तर तो 31 च्या आसपास येतो म्हणजे ते आन्सर करेक्ट आहे, राईट. सो दिस इज हाऊ वी कॅन परफॉर्म दी सिंगल सॅम्पल टी टेस्ट. आपण कशावरती फोकस करतोय रे, पी व्हॅल्यू. या स्टॅटिस्टिक्स वरती काय जायची गरज पडणार नाही आता कारण त्याचं फॉर्म्युलेशन थोडंसं चॅलेंजिंग आहे, डिफिकल्ट आहे. सो वी आर जस्ट फोकसिंग ऑन पी व्हॅल्यू, हाऊ वी कॅन गो विथ ॲझम्पशन. ठीक आहे. सो सेकंड वन इज अ 2 सॅम्पल टी टेस्ट, 2 सॅम्पल इंडिपेंडंट. की समजा आता सिंगल सॅम्पल होता फक्त इंडिया आणि त्यानं 2 सॅम्पल दिले की कॅनडाच्या पीपलचा डेटा दिला आणि कॅनडा ॲज वेल ॲज इंडियाचा डेटा दिला की ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ अ मेल इन इंडिया इज इक्वल टू ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ अ मेल इन कॅनडा. 2 वेगवेगळ्या लिस्ट दिल्या आपल्याला, 2 लिस्ट आपण कम्पेअर करतोय, राईट. की दोन्हीचं मॅरेज एज ॲव्हरेज मॅरेज इज इक्वल आहे का नाहीये. सो एच नॉट काय अजून केलाय ॲव्हरेज मॅरेज एज इज इक्वल की इंडिया आणि कॅनडाच्या मेलचं ॲव्हरेज एज जे मॅरेजचं ते इक्वल आहे. जर तो एच नॉट झाला नल तर अल्टरनेट काय येईल मग नॉट इक्वल. दोन्ही कन्सिडर करा. मॅरेज एज इंडिया व्हॅल्यूज दिल्यात, मॅरेज एज कॅनडा. जर पी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.05 आली तर इक्वल आहे, पी ची व्हॅल्यू लेस दॅन 0.05 आली तर नॉट इक्वल आहे. दॅट्स ऑल. या व्हॅल्यूज घेतल्या, दोन लेंथ किती आहे 11 आहे तर ऑब्विसली डिग्री ऑफ फ्रीडम फाइंड आउट करू शकतो आपण. वी कॅन गो विथ स्क्यूनेस अँड कर्टोसिस. जर फाइंड आउट करत असेल तर करा. दोन्ही याच्यासाठी फाइंड आउट केलंय, स्क्यूनेस फॉर अ सॅम्पल 1, क्यूनेस फॉर अ सॅम्पल 2, दोन्ही पण फाइंड आउट केलेत. ठीक आहे. सो वेअर वी आर इंटरेस्टेड ही लेंथ 11 आहे तर याची डिग्री ऑफ फ्रीडम जी ती किती येते 20 येते. हाऊ इट इज ही 11 into 2 किती झाले सॅम्पल्स 22 झाले, -2. जेवढे सॅम्पल्स तेवढ्यानी रिड्यूस करायचं त्याला. वेअर वी आर इंटरेस्टेड ऍक्च्युअली पी व्हॅल्यू. फ्रॉम सायपाय डॉट स्टॅट्स इम्पोर्ट टी टेस्ट इंडिपेंडंट. सायपाय डॉट स्टॅट्स म्हणजे तसं पण देऊ शकतो स्टॅट्स डॉट टी टेस्ट इंडिपेंडंट. इथे फक्त चेंज केलंय. रिझल्ट इक्वल टू टी टेस्ट इंडिपेंडंट. देर इज अ टेस्ट नेम मॅरेज एज इन इंडिया. फर्स्ट पॅरामीटर मॅरेज एज इन कॅनडा. तर किती आला आता हे
याचा आन्सर कसं येतं ते चेक करा. आन्सर इज स्टॅटिस्टिक्स किती आलं 2.2077 स्टॅटिस्टिक आलं. पी व्हॅल्यू किती आली 0.01. डिग्री ऑफ फ्रीडम 20 आलं. डिग्री ऑफ फ्रीडम ते जस्ट 11 into 2 -2 हे 20 डिग्री ऑफ फ्रीडम. पी व्हॅल्यू किती आली 0.01. व्हॉट इज अ पी व्हॅल्यू 0.01 काय डिनोट करते रे. सो वी आर रिजेक्टिंग नल हायपोथेसिस म्हणजे इक्वल नाहीये. म्हणजे काय इक्वल नाहीये. आणि ही जी स्टॅटिस्टिकची व्हॅल्यू -2.77 आली ना स्टॅटिस्टिकची व्हॅल्यू म्हणजे याचं मिनिंग काय ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ अ मेल इन इंडिया इज नॉट इक्वल टू ॲव्हरेज एज ऑफ अ मेल इन कॅनडा. निगेटिव्ह व्हॅल्यू काय इंडिकेट करते की ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ इंडियन मेल इज अ लेस. पहिली व्हॅल्यू कशाची घेतली आहे इंडियाची घेतली ना तर ती लेस आहे. हे जर उलट घेतलं म्हणजे कॅनडाचं जर आधी घेतलं मॅरेज एज इन कॅनडा तर स्टॅटिस्टिकची व्हॅल्यू काय होते पॉझिटिव्ह होते. म्हणजे कॅनडाच्या पीपलचं ॲव्हरेज मॅरेज एज जास्त आहे. ही व्हॅल्यू जर 2.27 प्लस झाली ना सो व्हॉट इट मीन्स की ॲव्हरेज मॅरेज एज ऑफ कॅनडा पीपल इज मोर. समजतंय हे स्टॅटिस्टिक्स लक्षात आलं की आता स्टॅटिस्टिक काय डिनोट करत आहे की कोणाची व्हॅल्यू जास्त आहे. मग ही पॉझिटिव्ह आली कॅनडासाठी पॉझिटिव्ह आली 2.27. हे जर उलट घेतलं की इंडियाचं आधी घेतली व्हॅल्यू आणि कॅनडाची नंतर घेतली तर स्टॅटिस्टिक काय होतंय निगेटिव्ह होतं. सो व्हॉट डज इट मीन्स की इंडियाच्या मॅरेजचं एज कमी आहे कशापेक्षा कॅनडापेक्षा. इज इट ओके. दोन्ही गोष्टी कळल्यात. टी टेस्ट सिंगल सॅम्पल टी टेस्ट 2 सॅम्पल दोन्ही गोष्टी कळल्यात का. येस एव्हरीवन. पी व्हॅल्यूवरून आपण कसं डिसाईड करतो समजतंय का एम ऑडिबल. येस ओके दोन्ही गोष्टी समजल्यात. इम्पॉर्टंट काय आहे पी व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.5 0.05. ठीक आहे ऑब्विसली तर लेस आहे 0.01 इज लेस दॅन 0.05 विच इज लाईक क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा कमी. सो जी काही सिग्निफिकन्स लेवल आहे आपली त्याच्यावर आपण हे ठरवतोय. नेक्स्ट दुसरे टाईपची टेस्ट आहे की आपण असं बघितलं होतं की बिफोर आणि आफ्टर जर काही आपण फाइंड आउट करत असेल दॅट इज कमिंग अंडर दी रिलेशनल टेस्ट. सो कंपनी इज क्लेमिंग दॅट रेड बुल ड्रिंक मेक्स पीपल मोर ऍक्टिव्ह. म्हणजे त्याचं जर तुम्हाला अनालिसिस करायचं असेल की रिॲक्शनचा टाइम दिला इथं बिफोर अ रेड बुल 45 40 53 अशा व्हॅल्यूज दिल्या टाइमच्या रिॲक्शन टाइम फॉर 5 व्हॉलेंटियर आणि आफ्टर रेड बुल. सो व्हॉट वी आर क्लेमिंग इन नल हायपोथेसिस मध्ये आपण असं क्लेम करतोय की रिस्पॉन्स टाइम इज द सेम बिफोर अँड आफ्टर ड्रिंकिंग अ रेड बुल. की बिफोर आणि आफ्टर तो सेम आहे असं आपण क्लेम करतोय. आणि ऑब्विसली अल्टरनेट हायपोथेसिस काय होईल याला अल्टरनेट हायपोथेसिस काय क्लेम करता येईल की रिस्पॉन्स टाइम इज नॉट सेम बिफोर अँड आफ्टर ड्रिंकिंग अ रेड बुल. फ्रॉम SciPy टेस्ट आय एम जस्ट इम्पोर्टिंग टी टेस्ट रिलेशनल वी आर जस्ट फाइंडिंग द रिलेशनशिप बिफोर अँड आफ्टर ड्रिंकिंग अ रेड बुल. टी टेस्ट बिफोर आफ्टर हे दोन व्हॅल्यूज पास करा. व्हॉट इज आउटपुट. सो आउटपुट इज जस्ट लाईक इथं याला कॉल करायचं राहिले सॉरी बिफोर आउटपुट बिफोर RB इज नॉट डिफाइंड. ठीक आहे टी टेस्ट काय आलं स्टॅटिस्टिक 3.44. पी व्हॅल्यू किती आली इथं 0.02 विच इज लेस दॅन 0.05. डिग्री ऑफ फ्रीडम 4 आलंय इट जस्ट 5 - 1. So here p value is a 0.026 that means 2% which is less than 0.05. So here we need to reject a null hypothesis and alternate hypothesis will be accepted over here. So response time before and after drinking a Red Bull is not the same. So here t is a positive means ही स्टॅटिस्टिकची जी व्हॅल्यू आहे ना ती 3.44 पॉझिटिव्ह आली. म्हणजे काय की बिफोर टाइम इज ग्रेटर दॅन आफ्टर रेड बुल टाइम. ठीक आहे हे जर वाईस वर्सा केला आपण परत आधीच्या सारखं सो इट विल बी अ -3.5. तर बिफोरचा जो रिस्पॉन्स टाइम आहे ना तो जास्त आहे याचं मिनिंग असं आहे. स्टॅटिस्टिक्सची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह देत आहे आपल्याला सो इट इज डिनोटिंग दॅट रिस्पॉन्स टाइम इज मोर बिफोर रेड बुल. इज इट ओके. हे लक्षात आलंय टेस्ट. असं कोणी इतकं डिटेल जाणार नाही तसं म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये ऑब्विसली जाणार नाही बट यू शुड नो दी टेस्ट हाऊ इट इज वर्किंग व्हॉट इज अ पी व्हॅल्यू व्हॉट इज अ स्टॅटिस्टिक्स that you should know. Most of the time you need to focus on this when we are accepting the null hypothesis, when we are rejecting the null hypothesis, and what is the principle behind it
फॉर रिजेक्शन अँड ऍक्सेप्टन्स. क्लिअर. नंतर अजून एक टेस्ट होती, दॅट इज अनालिसिस ऑफ व्हेरियन्स. So suppose 6 volunteers were given the coffee, lemon water and a Red Bull in a 3 consecutive days, and the reading their respective time reaction or a respective time reaction for those 3 days. आणि डिफाईन केलंय काय, रिस्पॉन्स टाइम आफ्टर ड्रिंकिंग इन द मॉर्निंग एनी ड्रिंक इज द सेम. म्हणजे कॉफी, लेमन वॉटर, रेड बुल ड्रिंक केल्यानंतर रिस्पॉन्स टाइम सेम आहे. ऑब्विसली अल्टरनेट हायपोथेसिस काय होईल की नाही आहे सेम. सो फॉर दॅट आय एम जस्ट इम्पोर्टिंग दी F1 वे, राईट ना. F स्टॅटिस्टिक्स असं होतं अॅनोवा मध्ये. इज इट अॅनोवा मध्ये काय होतं, टी टेस्ट मध्ये जसं टी स्टॅटिस्टिक आहे तसं अॅनोवा मध्ये काय F स्टॅटिस्टिक आहे. सो F1 वे टेस्ट वी आर युझिंग फ्रॉम दी अनालिसिस ऑफ व्हेरियन्स. जस्ट प्रोव्हाइड दोज 3 व्हॅल्यूज. ज्या 3 लिस्ट आपल्याला दिलेल्या आहेत त्या 3 लिस्ट द्या. F1 वे स्टॅटिस्टिक किती आला, 0.69. ठीक आहे. आणि पी व्हॅल्यू किती आली, डिग्री ऑफ फ्रीडम याच्यामध्ये येत नाही अॅनोवा मध्ये. ठीक आहे. पी व्हॅल्यू किती आली, 0.51. ऑब्विसली इट्स मोर दॅन 5%. 50% आला ना, तर मोर दॅन 5% आहे. सो वी ऍक्सेप्ट नल हायपोथेसिस ओव्हर हियर. दॅट मीन्स रिस्पॉन्स टाइम आफ्टर ड्रिंकिंग इन द मॉर्निंग एनी ड्रिंक इज द सेम. मॉर्निंग मध्ये ड्रिंक केल्यानंतर सगळ्याचा ड्रिंकिंग टाइम काय सेम आहे. सो दिस इज हाऊ वी नीड टू कॉल इट. scipy.test import t test relational stats.f1 way. So these tests you can perform, guys, right? And these are some of the implementation for the stats that we did with the help of a Python. Same Excel मध्ये पण करू शकतो आपण, बट वी कॅन गो विथ दिस पायथन लायब्ररीज. इम्पॉर्टंट काय, नमपाय. आपण 3च लायब्ररी घेतली इथं, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. नमपाय, सायपाय आणि SNS. येस, जस्ट फोकस ऑन दिस. ट्राय टू क्रिएट दीज IPYNBs अगेन. या जुपिटर नोटबुक परत क्रिएट करा किंवा ॲज इट इज अपलोड करा, पण त्या गिटहबला अपलोड करून ती गिटहबची लिंक इकडे घ्या आजच्या पोस्टमध्ये. म्हणजे ते थोडंसं एक अजून काहीतरी एक्सप्लोर व्हायला पाहिजे. करेक्ट ना. फक्त पोस्ट करतोय असं नाही, तर त्या पोस्ट सोबत कंटेंट पण आहे मागे. ओके. सो दिस इज अजून जर काही टेस्ट ऍड करायचे असेल तर टेस्ट ऍड करा. इफ पॉसिबल आय विल प्रोव्हाइड दॅट सेम कंटेंट. ठीक आहे. दॅट्स ऑल गाईज. एनी डाऊट? इज इट ओके? Yes. So this conclude your statistics part. In next session, we will start with the machine learning thing. Okay. Thank you.